घेतल्याशिवाय राहणार नाही। खून पसीना लेता है पैसा देना। हाथ हाथ चेतन महापालिका पे हल्ला बोल, महापालिका पे हल्ला बोल। म्युनिसिपल कमिश्नर होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में आके पगार दो, पगार दो, पगार दो। म्युनिसिपल कमिश्नर होश में आओ, होश में आओ, होश में आओ। कामगारांच्या कष्टाचा पगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। कामगारांना पगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। हक्काचा पगार मिळालाच पाहिजे। घेतल्याशिवाय राहणार नाही। जुलूम के टक्कर में दोन तीन तीन महिने पगार मिळत नाही याचा आम्ही निषेध करतो, निषेध करतो, निषेध करतो। ठाणे महापालिकेचा निषेध करतो, निषेध करतो, निषेध। हर कौन पसीना लेता है पैसा देने रोता है, हर कौन पसीना लेता है पैसा देने रोता है। महापालिकेचा पैसा गेला, कष्टाचा पैसा गेला कुठे? ठाणे महापालिकेच्या कष्टाचा पैसा गेला कुठे? गेला कुठे? गेला कुठे? सर्व कामगारांना वेळेवर त्यांची देणी दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे। सर्व कामगारांना त्यांची कष्टाची देणी दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे। कोण म्हणतो देणी हक्की मांग नहीं मिलेगी, घंटागाड़ी बंद है। हर बाल मजूरा अल्लाह बोल, हर बाल मजूरा अल्लाह बोल। महापालिका पे अल्लाह बोल, कुमार पे अल्लाह बोल। हाथ उठा के अल्लाह बोल, हाथ उठा के अल्लाह बोल। झंडा लेके अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल। और इधर से बोल अल्लाह बोल, उधर से बोल अल्लाह बोल, पीछे से बोल अल्लाह बोल। घंटा गाडीवरचे एम कुमार ग्रुपचे कामगार त्यांना गेली 6 महिन्यापासून वेळेवर पगार होत नाहीये। 2-2 महिन्याचा थकीत पगार होतो तेव्हा 1 महिन्याचा पगार दिला जातो। त्यामुळे या कामगारांसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या लोक भाड्याच्या घरामध्ये राहतात किंवा त्यांची मुलं जी शिकतात त्यांची फी भरायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत। लाईटवाले त्या माहिती आहे सर्वांच्या लाईटी कटिंग करून जातात आणि अंधारात राहायची वेळ या कामगारांना येत असते। आणि अनेक वेळा महानगरपालिकेचे अधिकारी वरपासून खालपर्यंतच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंत्या केल्या, पत्रव्यवहार केला, परंतु महापालिका प्रशासन याच्यावर गंभीरतेने घेत नाही आहे। आणि एकच ठेकेदार ठाणे महानगरपालिकेतला आहे, मगरूर ठेकेदार आहे की तो कामगारांना 2-2 महिन्याचा पगार देत नाही आणि महापालिका प्रशासनाने त्याच्यावर काही कारवाई करत नाही आहे। ही खेदाची गोष्ट आहे, कारण की सर्व ठेकेदारांच्या करारामध्ये असं नमूद केलेलं आहे की ठेकेदारांनी 3 महिन्याचा पगार स्वतःकडनं द्यायचा आहे, नंतर महापालिकेकडनं त्यांनी बिल घ्यायचं आहे। परंतु हा ठेकेदार दर महिन्याचा पगारही देत नाही आहे। बाकी सगळे ठेकेदार वेळेवर पगार देतात, परंतु हा एकमेव ठेकेदार आहे तो बोलतो माझं काय करायचं करा, कुणाकडेही जा, परंतु मी पगार दे, माझ्याकडचा पगार देणार नाही। त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आज कंटाळून कामगारांनी युनियन ऑफिसला कंटाळून ते पण थकले। शेवटी युनियनच्या नेत्यांचं काम आहे की आपल्या सभासदांना कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी विनंती केली आणि ते स्फूर्तपणे इथे आले आणि हा आंदोलन त्यांनी सुरू केलेला आहे। जर महापालिका पगार देणार नसेल तर बंदसारखं आंदोलनसुद्धा कधी इथे होऊ शकतो। हा महापालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे, महापालिकेचे घनकचरा प्रशासन जे आहे त्यांना विनंती आहे की या 1-2 दिवसात यांचा पगार जर झाला नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। एकतर डम्पिंग हा एवढा मोठा इश्यू ठाणे शहरामध्ये आहे, एवढी मोठी महानगरपालिका ठाणे शहराची आहे आणि स्वतःचं डम्पिंग ते निर्माण करू शकत नाही। 6 महिन्यापासून हे घंटागाडी कामगार असतील किंवा कायम कामगार असतील सर्वांना याच्यामुळे ड्युटीचा टाईम राहिलेला नाही आहे। 8 तासाची ड्युटी 16 तास बिगर पैशाने सर्व लोक काम करत असतात आणि त्या ठिकाणी प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। प्रशासनाचं काही कुठेही डम्पिंग सुरू केला की नागरिकांचा विरोध होतो, परंतु नागरिकांनी तो कचरा टाकायचा कुठे हा पण सोल्युशन नागरिकांनी द्यायला पाहिजे। कचरा निर्माण करतात त्यांनी कचऱ्याची व्यवस्था कुठे करायची हे पण नागरिकांनी हे करायला पाहिजे, कारण सगळीकडे कचऱ्याचा वास येतो। आपला खत प्रकल्प होता कोपरीचा, कुठलाही वास येत नव्हता, परंतु नागरिकांच्या रेट्यासमोर महापालिका झुकली आणि तो खत प्रकल्प बंद केला। तसा दिव्याला सुरू झाला, म्हणजे अनेक तात्पुरते हे प्रकल्प सुरू होतात आणि बंद पडतात। त्यामुळे हे जे कामगार रात्र दिवस संध्याकाळी 7-7 वाजेपर्यंत काम करतात, परंतु त्यांचा महिन्याचा पगार त्यांना मिळत नाही आहे। ही शोकांतिका आहे। बाकीचे प्रश्न तर आहेत,
परंतु दर महिन्याचा पगार त्यांना वेळेवर मिळाला तर का मग घरचा कुटुंब त्यांना नीट चालवता येईल. त्यामुळे आम्ही विनंती करतो की पगार मिळाला नाही तर बंद सारखं पर्याय आमच्या समोर आहे. घंटागाडी प्रकल्प आम्ही बंद करू, कारण की एक तर शहरामध्ये घाण आहे, लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ नये ह्या विचार आम्ही करतो. आम्ही ठाणे शहरातले नागरिक आहोत. परंतु जर महापालिका प्रशासन असं पद्धतीने ठेकेदाराला खतपाणी घालत असेल तर आमच्या समोर बंद केल्याशिवाय पर्याय नाही.